नमस्कार. जेव्हा एखाद्या मालमत्तेमध्ये एकापेक्षा अनेक व्यक्तींचे हक्क असतात आणि त्या सगळ्या व्यक्तींचे हक्क सरसनिरस वाटप करून स्वतंत्र करण्यात आलेले नसतात, तेव्हा अशा मालमत्तेमध्ये त्या प्रत्येक सहहिस्सेदाराचा स्वतंत्र, अविभाजित आणि सामायिक असा हिस्सा असतो. साहजिकच जर अशा मालमत्तेची विक्री करायची असेल आणि सगळ्या सहहिस्सेदारांना त्या मालमत्तेची विक्री करायची असेल तर काही अडचणी येत नाही. पण समजा सगळ्या सहहिस्सेदारांना त्या मालमत्तेची विक्री करायची नाहीये, त्यातल्या एखाद दुसऱ्याच सहहिस्सेदाराला आपला अविभाजित हक्क विकायचा असेल, तर आपल्याला राईट ऑफ प्रीएम्प्शन अर्थात सहहिस्सेदाराचा प्राधान्यक्रमाने खरेदी करण्याचा अधिकार याचा विचार करायला लागतो. कायदेशीर तरतुदीनुसार जेव्हा एखाद्या मालमत्तेमध्ये अनेक सहहिस्सेदार असतील, त्याचं सरसनिरस वाटप झालेलं नसेल आणि अशा एखाद्या सहहिस्सेदाराला आपला अविभाजित हक्क आणि हिस्सा विकायचा असेल, तर असा अविभाजित हक्क आणि हिस्सा विकत घेण्याचा पहिला अधिकार त्याच्या सहहिस्सेदारांना असतो. मग प्रश्न असा येतो की समजा एखाद्याला अशा अविभाजित हक्काची विक्री करायची आहे, त्याबद्दल त्यांनी सहहिस्सेदारांना कळवलंय किंवा विचारलंय, पण असे सहहिस्सेदार हो पण म्हणत नाहीत, नाहीत पण म्हणत नाहीत, ते भिजत गोंगडं राहिलंय, तर काय करायचं? सहहिस्सेदारांचा काहीतरी उत्तर येईपर्यंत आपण थांबून राहायचं का? तोवर या सहहिस्सेदारांनी फरफटत राहायचं का? तर तसं करायची अजिबात आवश्यकता नाही. मात्र जेव्हा तुम्ही अशा अविभाजित हक्काची विक्री करता, तेव्हा अशी विक्री करण्यापूर्वी बाकी सहहिस्सेदारांना तो हक्क विकत घेण्याचा अधिकार किंवा संधी तुम्ही दिली होती हे तुम्हाला सिद्ध करता येणं गरजेचं आहे. तर त्याच्याकरता आपल्याला काय करता येईल? तर जेव्हा तुम्हाला तुमचा अविभाजित हक्क आणि हिस्सा विकायचा असेल, तेव्हा तशी रितसर लेखी नोटीस किंवा लेखी स्वरूपात तुम्ही बाकी सगळ्या सहहिस्सेदारांना कळवू शकता. आणि जेव्हा तुम्ही ते लेखी कळवता, त्यामध्येच एक निश्चित मुदत त्यात टाकू शकता की माझा या मालमत्तेमधला अविभाजित हक्क आणि हिस्सा मला विकायचा आहे. सहहिस्सेदार म्हणून तुम्हाला तो खरेदी करण्याचा पहिला अधिकार आहे. त्यामुळे तुम्हाला जर तो खरेदी करायचा असेल किंवा खरेदी करायचा नसेल, तुमचा जो काही निर्णय असेल तो मला 8-15 दिवस किंवा महिन्याभरात कळवावा. आणि तुम्ही जर नाही कळवलं तर मी त्याचा व्यवहार पुढे करून मोकळा होईल. असं जर तुम्ही बाकी सहहिस्सेदारांना लेखी कळवलं तर त्याच्या 2 शक्यता होतात. एक तर ते तुम्हाला हो किंवा नाही प्रत्यक्ष कळवतील. जर हो म्हणाले तर तुमचा त्यांच्याशी व्यवहार होईल, नाही म्हणाले तर तुम्हाला तुमचा व्यवहार पुढे नेता येईल. आणि तिसरी शक्यता आहे ती म्हणजे समजा त्यांनी तुम्हाला काहीच कळवलं नाही, तरीसुद्धा तुम्ही बाकी सहहिस्सेदारांना तो हक्क आणि हिस्सा विकत घेण्याची पहिली संधी दिली होती हे सिद्ध करणारा कागद तुमच्याकडे असेल. आणि जेव्हा तुम्ही अशी खरेदी खतं कराल किंवा अशा अविभाजित हक्क आणि हिस्साचे करार कराल, तेव्हा त्या कराराला ते पाठवलेलं पत्र किंवा नोटीस आणि ते त्यांना मिळाल्याचं तुम्हाला पोस्टाने किंवा कुरिअरने जी ॲक्नॉलेजमेंट येईल, त्याची प्रतसुद्धा त्या कराराला आपण जोडून टाकावी. म्हणजे भविष्यात दुर्दैवाने समजा बाकी सहहिस्सेदारांनी किंवा त्याच्या वारसांनी आपल्या हस्तांतरणाला किंवा आपल्या खरेदी खताला, आपल्या कराराला जर आव्हान दिलं, तर त्या कराराला जोडलेलं पत्र किंवा नोटीस हे आपण त्यांना संधी दिल्याचं सिद्ध करणारा पुरावा म्हणून आपल्याला निश्चितपणे वापरता येईल. आणि असा जर तुमच्याकडे ठोस पुरावा असेल, तुम्ही सहहिस्सेदारांना संधी दिल्याचं तुम्ही सिद्ध करू शकत असाल आणि ती संधी त्यांनी गमावल्यामुळे तुम्ही समजा त्रयस्थ माणसाला त्या मालमत्तेची किंवा त्यातल्या तुमच्या हक्काची विक्री केली, असं जर तुमची बाजू सिद्ध होत असेल, तर तुमच्या विरोधात निकाल होण्याची शक्यता जवळपास 0 आहे. म्हणून अशा जेव्हा प्रकरणांमध्ये तुम्ही सापडाल, तेव्हा ते काही सांगत नाहीत म्हणून आपण अनंत काळापर्यंत लटकून राहायची अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही त्यांना कळवल्याची आणि त्यांनी तुम्हाला काहीच न कळवल्याची गोष्ट तुम्हाला कागदोपत्री सिद्ध करता आली की तुम्ही तुमचा करार पुढे नेऊ शकता. आणि तुमचा जो करार पुढे नेलेला आहे किंवा झालेला आहे तो कायदेशीरदृष्ट्या योग्य हा निश्चितपणे आपण सिद्ध करू शकतो. म्हणून सहहिस्सेदार हो पण म्हणत नाहीत, नाही पण म्हणत नाहीत तर खोळंबून राहू नका. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना लेखी कळवा, ते काय कळवत आहेत ते बघा. ते जर काहीच कळवत नसतील तर त्यांना दिलेली मुदत संपली की त्यांना कळवल्याचे कागदपत्र तुमच्या कराराला जोडा आणि करार पूर्ण करा.